अतिशय महत्वाचा 4 चरणाचा 5 चरणाचा 5 कडव्याचा भगवती मातेच्या जगदंबेच्या दरवाजामध्ये इच्छा प्रगट करणारा अभंग आहे. विठाला गोड असा अभंग आहे. या अभंगाद्वारे तुकोबार आपल्या भगवंताच्या समोर भगवती मातेच्या समोर इच्छा प्रगट करत आहे की माझ्या जातीचा मला भेटला पाहिजे. मोठा प्रश्न निर्माण होतो की तुकोबारांच्या जातीचा कोण आहे? मराठी, माळी, कुणबी, धनगर, वंजारी, ब्राह्मण, मातंग. तुकोबारांच्या जातीचा कोण आहे याचंही उत्तर तुम्हाला मिळेल. आणि तुकोबारांच्या जातीचा कसा असतो त्याचंही उत्तर अभंगामध्ये आलेलं आहे. पण तुकोबारांनी इच्छा प्रगट केलेली, मागणी नाही बरं. मागणी अजून 2 दिवसांना आहे. इच्छा प्रगट करणारा अभंग आहे हा, मागणीचा नाही. भगवती मातेच्या दारात, देवाच्या दारात आपण दर्शन घेताना इच्छा प्रगट केली पाहिजे. दुर्बुद्धी ते म्हणा कदा नुपजो नारायणा, आता मजाईसे करी तुझे पाय चित्ते धरी. मूळ पीठ तू आंबे, तू आंबा आहे, जगदंबा आहे, जगाचा सांभाळ करणारी आहे. हात जोडून आपण इच्छा प्रगट करत असतो. तसं तुकोबारांनी इच्छा प्रगट केलेली आहे. कोण तुकोबारांच्या जातीचा काय, सगळ्या प्रश्नाची उत्तर तुम्हाला मिळतील. पैकी अल्पसा परिवार आहे आपल्या राशीन नावाच्या गावी. मूळपीठ असणारं हे जगदंबेचं पवित्र असं ठाण आहे, स्थान आहे. आणि या जगदंबेच्या पवित्र मंदिरामध्ये भगवतीच्या जगदंबेच्या साक्षीने गेल्या 44 वर्षापासून परंपरेचा हा चालत असलेला भव्यदिव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह सोहळा, रामकथा सोहळा, ज्ञानेश्वरी पारायण सोहळा या ठिकाणी चालू आहे. आणि या सप्ताहातील आजची 5व्या दिवसाची कीर्तन सेवा, खरं तर आपल्या कार्यक्रमाला ज्यांचा आशीर्वाद आहे, ज्यांच्या सौजन्यातून, नियोजनातून, संकल्पनेतून हा कार्यक्रम दरवर्षी साजरा होतो, असे लोकनेते संभाजीराजे, ज्यांना आपण अण्णा म्हणतो, असे संभाजीराजे अण्णा यांच्या मार्गदर्शनाखाली आजच्या कीर्तनाचं सौजन्य ज्यांनी दिलंय, श्रीराम ट्रेडर्स आपल्या राशीनमध्ये एक मोठा उद्योग, ज्या दोनही बंधूचा आहे. अगदी गोड स्वभाव, वारकरी शैली घर आहे आणि सगळ्या कलाकार गुणीजन सगळ्यांना प्रेम करणारे श्री सुनील भाऊ, संजय भाऊ, माणिकराव जाधव यांच्यातर्फे श्रीराम ट्रेडर्सच्या माध्यमातून आजच्या कीर्तनाचं सौजन्य दान दिलेलं आहे. आणि आपण सगळी कार्यकर्ते मंडळी या सप्ताहाला सजवणारी, दजवणारी, अण्णांच्या परिवारातले आमचे शाहू महाराज असतील, शाहूजी भोसले, दुसरे आमचे भोसले, या सगळ्या मंडळींनी आग्रह केला. आणि या सगळ्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील आपल्या गावातील आमचे संदीप महाराज भाकरे यांच्या संबंधातून महाराष्ट्रातील लोकप्रिय भजन सम्राट श्री प्रकाशजी महाराज कातकडी गुरुजी यांचा आवाज अतिशय गोड आहे. चाल म्हणताना असं वाटतं ऐकतच राहावं. या सिंतमधून जेवढा गोड आवाज येतो की नाही, तेवढा गोड आवाज महाराष्ट्रात आमच्या प्रकाश महाराजांचा गोड. इतका गोड आवाज, हृदयाला लागणारा, आपलंसं करणारा. आणि अलंकारे, संगीत अलंकारे, भजन सम्राट त्यांच्या गुरुजींचं नावे रघुनाथजी खंडाळकर, पंडित म्हणतात त्यांना, पंडित रघुनाथजी खंडाळकर गुरुजी. त्यांचे ते शिष्य ते दोघेही, सदानंद महाराज आणि प्रकाश महाराज. गुरुजींना बाजूला काढायचं आणि या दोघांना म्हणायला बसायचं, सारखंच म्हणतात, त्यांच्याच आवाज असे त्यांना मिळालेली कृपा आहे. आणि मग आम्ही एकाच ताटात, एकाच पाठात, एका गुरुवरांकडे शिकलो. बरोबर राहिलो, ते गायक झाले, मी कीर्तनकार झालो. पण अगदी महाराष्ट्रभर अगदी अत्यंत प्रेमाचा ओलावा, 25-30 वर्षाची आमची मैत्री आहे. त्या संबंधातून या राशीनकरांनी माझं खेडला कीर्तन ऐकलं होतं. बऱ्याच ठिकाणी कीर्तन झाली. मी एरवी दर्शनालाही मंदिरामध्ये आलो, पण या मंदिरात कीर्तन झालं नव्हतं. भाग्यानं आमच्या प्रारब्धामध्ये ते राहिलं होतं. आणि ती सेवा पूर्ण करण्यासाठी प्रकाश महाराज माध्यम झाले. आणि आपण सगळी गावकरी, सौजन्य देणारी, सप्ताह करणारी, कमिटीच्या माध्यमातून आल्यापासून हार दिला, स्वागत केलं ज्या मंडळीनं, या सगळ्यांच्या माध्यमातून ही सेवा आमच्यापर्यंत आज लाभलेली आहे. अतिशय गोड वातावरण कार्यक्रमासाठी उपलब्ध आहे. महाराष्ट्राच्या गायन क्षेत्रामध्ये आता ज्यांचं मी नाव घेतलं असे प्रकाश महाराज कातकडी गुरुजी, सदानंद महाराज, ज्यांच्या गायनातून आनंद मिळतो, सदा आनंद, गोड आवाज, उंच आवाज, कुठेही गातात, खालच्या सप्तकात, खर्जात, मध्यात, शेट येते, असं प्रत्येक सप्तकात गाण्याचं ज्यांना जमलंय असे आमचे सदानंद महाराज आणि प्रकाश महाराज गुरुजींची चाल आपण ऐकली. गोड चाल, गोरख कल्याण रागामध्ये इतकं गोड, असं वाटत होतं माझं बोलण्यापेक्षा यांचंच ऐकावं इतकं आहे. इतकी सुंदर चाल गायली. अगदी दोघाही गायकांना माझं वंदन आहे. आज योगायोगानं उद्या आमच्या सकाळी एक मोठा कार्यक्रम आहे. एका आईचा मोठा मातृगौरव आहे आले फाट्याला. त्या निमित्तानं तो नियोजन आमच्या कैलास महाराजांनी केलेलं. आणि ते पण महाराष्ट्रातील एक दिग्गज गायक आहेत, कैलास महाराज पवार, बरं का, प्रसिद्ध गायक आहेत. प्रमाणाच्या चालीचे ते बादशाह आहेत. खूप प्रमाण म्हणतात. त्यांची हनुमंतरायाची भक्तिगीतं, काही गवळणी प्रसिद्ध झालेली आहेत आणि फार गोड गातात. महाराष्ट्राला त्यांनी
तळहाताच्या फोडाप्रमाणे लोकांनी त्यांना जपलेलं आहे. असं महाराष्ट्रातलं एक आगळं वेगळं नाव कैलासजी महाराज पवार या ठिकाणी माझ्या संगतीमध्ये आले. ते उभे राहत नव्हते, ते म्हणजे मी खाली बसतो. ते गायक असतात, ज्याला त्याचा मान असतो, पण ते सगळे आता एकाच कुटुंबातले एका परिवारातले असल्या कारणानं ते उभे राहिले. त्या संबंधातून आमचे कैलास महाराज पवार, त्यांनाही माझं वंदन. दोनही मृदंगाचार्य, त्याच्यामध्ये इकडून सुखद महाराज आहेत. त्याचा पखवाज वाजवण्यातून सुखद असा आल्हाद आनंद मिळतो. इथं भले दनादन लोक वाजवतात, असा सुखद आल्हाद आला पाहिजे. स्पष्टता आहे त्यांच्या हातामध्ये. ते रेकीट तख्ता दातीन दाडा असा त्याचा रियाज करावा लागतो. त्या पुडीवरती ते बोल तो वाजला पाहिजे आणि त्याचा रियाज महाराजांनी केलेला आहे. उत्तम हातामध्ये सरस्वतीला प्रगट केलेलं आहे. त्यांचं वाजवणं असताना माणूस असा डुलत राहतो बघा. मी नाही चौकदार डुलतात, मागे सगळेच जण डुलतात. असे मृदंगाचार्य आमचे सुखदजी महाराज जाधव आमच्याच भागातले आहेत. तसे ते आमच्या जिल्ह्यातले आहेत, जवळचे गंगेच्या काठचे, गोदावरीच्या पावन काठाला. पण आता कर्मभूमी आळंदीला ज्ञानोबारांच्या दरबारामध्ये असे हजारो विद्यार्थी महाराजांकडे गायनाचं पखवाजाचं शिक्षण घेतात. असे आमचे सुखद महाराज जाधव, आळंदी देवाचे त्यांना वंदन. आपल्या भागातील आमचे महेशजी महाराज आढाव, तुमचंही छान हाते लग्गीचा बाजे, स्पष्टता आहे, उत्तम वाजवण आहे, तुम्ही काय कमी नाही. एखाद्या सुगरणबाई जसं भाजीमध्ये जेवढं पाहिजे तेवढं मीठ घालते, तसं हे पण सुगरण आहे, जेवढं पाहिजे तेवढं चाट थाप देतात. असे आमचे महेश महाराज, सुखद महाराज दोघांनाही वंदन. योगायोगानं आमच्या कथेला जी नेहमी असतात, आता आमची रामकथा आहे त्याला ती नेहमी साथ करतात, माझ्या संत कथेला साथ करतात. शिवपुराण कथा करतो आम्ही छत्रपती शिवरायांची, त्याच्यातही ते साथ करतात. असे सिंत वादक, पेटी वादक, हार्मोनियम वादक, प्रसिद्ध नाव आहे त्यांची. कृष्णा महाराज व्यवहार, अतिशय छान त्यांच्या बोटामध्ये क्लासिकल बेस आहे. छान अगदी आपल्याला ती त्या कथेमध्ये त्या भावामध्ये घेऊन जातात. अशा आमचे कृष्णा महाराजांना वंदन. उत्तम तयारी, शास्त्रीय आहे ते. सिंत वाजवण्यास शास्त्रीय वादक म्हटलं की मग कृष्णा महाराजांचं नाव, त्यांना माझं वंदन. आमच्या संगतीत आमचे शंकर महाराज, आपण परिसरातील गावातील ज्या जुन्या मंडळीने परमार्थ टिकवला, असे दगडाच्या टाळामधून गायले अभंग, जुन्या लोकांनी जे भजन टिकवलं आपल्या राशीन गावाचं, या सगळ्या जुन्या टाळकऱ्यांना वंदन. बसल्यापैकी काही ज्येष्ठ मंडळी आहेत त्यांना वंदन. आपण सगळी बसलेली भाविक मंडळी, त्यामध्ये आमचे सौरवशे डॉक्टर, सौरवशे मॅडम, बऱ्याचशा बारामतीहून आल्यात मंडळी, अशा सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद. आपण बसलेल्यापैकी ज्यांनी सौजन्य घेतलंय, सुनील भाऊ, संजू भाऊ, आल्यापासून आमचे राजे आहेत, स्वागतातच उभे आहेत. अशी सगळी मंडळी, बहुसंख्य गावातील परिसरातील भाविक मंडळी, बहुसंख्य मातृवर्ग, या माझ्या भगवती जगदंबेची आपण सगळ्या रूपा आहेत. यात्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता. जगदंबा म्हणजे तुम्हीच आहात सगळ्या. त्या सगळ्या माझ्या बहिणीला, आईला माझं वंदन. आलेल्या पही पाहुणे, सगळे सोयरे, आपण सगळे जे आलेले आहात. आणि जगदंबेचं मोठं ठाण आहे. जसं जगदंबा 3.5 पीठामध्ये आहे, तुळजापूरची जगदंबा, माहूरची जगदंबा, मोठा देवीची जगदंबा, तशी राशींची ही जगदंबा प्रसिद्ध आहे. लांबून लांबून लोक येतात, नवस करतात, आपलं कुलदैवत आहे. अशा या कुलदैवताच्या समोर जगदंबेच्या पावन दरबारात आपण सगळी राशीनकर मंडळी, कार्यकर्ती मंडळी, सप्ताह कमिटी, या सगळ्यांना कोटी कोटी वंदन करतो. सिस्टीम अतिशय चांगली आहे, चांगला आवाज दिलाय. मंडप डेकोरेशन, पालदार, चोपदार, शूटिंग करणारे, व्हिडिओ बनवणारे, चोपदारा सगळं सगळ्यांचं नाव घेतलं असं समजूया. अभंगाला कीर्तनाला सुरुवात करतो. अगदी 9:45 वाजले, 11 वाजता बरोबर कीर्तन संपेल. सगळं ज्ञानदेव तुकाराम सही. फक्त एक काम करा, हाताने टाळी काही वाजू नका, असं करू नका. हाताने टाळी वाजवा, मुखानं विठ्ठल विठ्ठल म्हणा आणि सर्वांगाची कान करू 11 वाजेपर्यंत ऐका. विठाला संदीप महाराज आहेत भाकरे बाबा, त्यांनी खरं तर खूप आग्रह केला घरी येण्याचा, पण थोडा वेळ झाल्यामुळे माफी मागतो बरं भारत. अशी प्रेमाची मंडळी आहे सगळी खाली बसलेली, काही महाराज मंडळी आहेत, सगळ्यांना वंदन करतो. आज जो अभंग आपण घेतलाय तो जगदंबेच्या दारात, पांडुरंगाच्या दारात तुकोबारांनी इच्छा प्रगट केलेली आहे. प्रश्न असा आहे की इच्छा कुणा कुणाला आहे, इच्छा कुणा कुणाला आहे? तर 1 नंबर इच्छा तुम्हाला मला आहे, 2 इच्छा साधूला आहे आणि 3 इच्छा देवाला आहे. बरं, देवाची इच्छा वर्णन करत असताना अभंग आले, प्रमाण आले. देवाची इच्छा काय? जगदंबेच्या रूपानं नटावं, राशीनला मी असावं, माहूरला असावं, मोठ्या देवीला असावं, खाली कोल्हापूरला असावं. प्रत्येक अंशामध्ये देवी, भगवान, देवी रूपामध्ये मी नटावं. एको अहम बहुशा, शक्ती एकच. जगदंबा काय, राशींची काय, तुळजापूरची काय, कोल्हापूरची काय, हा पांडुरंग काय, रुक्मिणी माता काय, शक्ती एकच आहे. फक्त भिन्न भिन्न रूपामध्ये देव नटलेला आहे. कधी मत्स्य आहे, कधी कुर्म आहे, कधी वराह आहे, कधी वामन आहे, जनार्दन, गोविंद, पुंडरीकाक्ष, माधव,
मधुसूदन पद्मनाभ अनंत रूपे अनंत वेशी देखील म्या त्यासी अनंत रूपानं जो नटलाय त्याचं कारण ती भगवंताची इच्छा आहे बरं का. एकलेन कंठेची म्हणून यायने केली निर्माण 14 भुवने गगन चंद्र सूर्य मेघ तारांगणे 5 महाभूते भौतिके भिन्न भिन्न हो ऐसा दागवी हा माया सूत्रधारी ऐसा दागवी हा माया सूत्रधारी. भगवान शंकर तोच आहे, विष्णू तोच आहे, भगवान ब्रह्मदेव तोच आहे. फक्त प्रजनन केलं की ब्रह्मदेव, सांभाळलं की विष्णू भगवान आहे, नश्यंती नष्ट केलं की भगवान शंकर. शक्ती एकच आहे महाराज, पण अनेकत्व रूपानं जो नटलाय तो भगवान. मग तो पांडुरंग रूपानं बौद्ध रूपानं हा अवतार सध्या कलियुगाचा अवतार आहे हा बौद्ध मंडळीचा पांडुरंग. त्याच्या अगोदरचा कृष्ण अवतार आहे, त्याच्या अगोदर राम अवतार आहे, परशुराम अवतार आहे. अनंत रूपानं देव नटलेला आहे. मी काय सांगतो, अनेकत्व रूपामध्ये नटावं. ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातन मनःष्टानी इंद्रियानी प्रकृती स्थानी कर्षती सर्व देव नटला नाना परी तरणी मुरला चराचरी हरी मुरला चराचरी मुरला चराचरी देव नटला नाना परी मुरला चराचरी मुरला चराचरी नटला नाना परी. म्हणून एक सांगू, आमच्या संतांनी भगवतीच्या दरबारात गेल्यावर सुद्धा पांडुरंगाचंच वर्णन केलं. जगदंबा सांगितली, पण जगदंबा सांगताना आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो, 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 कुंडली कलिवता शोभमान म्हणती 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 हो. एकाजनाची अंबा उभी कर ठेवली कटी हो, एकाजनाची अंबा उभी कर ठेवली कटी हो, एकाजनाची अंबा उभी कर ठेवली कटी हो, एकाजनाची अंबा उभी कर ठेवली कटी हो. उडवला उडवला पण नवरात्रामध्ये या राशींच्या भगवतीला गर्दी होते, उभा राहायला जागा पुरणार नाही, बारी लागते, मग आपण गोंधळ करतो. आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो. बघा, आमच्या तुकोबाराईंनी, आमच्या नामदेवराईंनी, आमच्या नाथबाबांनी एका जनार्दनी आंबा उभी कर ठेवली कटी. भगवंताला आंबा दिला. जनाबाई म्हटली, एग एग विठाबाई माझी पंढरीची आई. काका
अनंत रूपामध्ये भगवान नटलेला आहे. अर्थ एवढाच घ्या. हो, प्रत्येक रूपामध्ये भगवान नटलेला आहे. सर्वस्यचाहं हृदि सन्निविष्टो मत स्मृतिर्ज्ञानमपोहनं आवलीच्या ओव्या की रवी तरी सर्वांच्या हृदय देशी मी अमुका हे ऐशी अनेकत्व रूपानं नटावं देवाची इच्छा आहे. बरं का, हो, अनेकत्व रूपामध्ये असावं देवाची इच्छा आहे. बरं का, देव नटला नाना परी प्रमाणच दिलं आपल्याला. भरो निवरला चराचरी ही देवाची इच्छा आहे. साधूची सुद्धा इच्छा आहे. बरं का, तुम्ही कोणत्याही साधूचं दर्शन घेऊ नका. माझी प्रार्थना आहे तुम्हाला, आपलं चांगलं मस्तक कुणाच्याही पायाला लावायचं नाही. म्हणून मी संजू भाऊच्या सुनील भाऊच्या घरी पाय धुवून दिले नाही. मी कधी धुवूनही देत नाही कुणालाच नाही. अजून तेवढी आपली पात्रता नसते. पाय धुवायचे असेल तर शांतीब्रह्म मारुती महाराज पुढे करायचे. ज्यांनी कधी रुपयाला हात लावला नाही, पैशाला जे शिवले नाही, त्यांचे पाय धुवायचे. आमच्यासारखे आम्ही बरोबरच येतो तुम्हाला, आमचे कसे चालतील नाही. ध्यानात ठेवा, पाया कोणाच्या पडायचं ज्यानं त्याग केला, जो साधू आहे ज्यानं 6 धुवून काढले, त्याच्या पाय पडायचे. मस्तक त्याच्या पायाला लाव. आता तुम्ही माझ्या पाया पडले तर मी तुमच्या पाया पडलो, हा भाग वेगळा. पण साधूचे पाय धुवायचे. साधू का? साधू कोण असतो? किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन तिही लोकी भजी जो आदि पुरुषी अखंडित जगाला सुख मिळावं म्हणणारा. अखंडित ज्ञानोबा म्हणत नाहीत माझ्या तालुक्यापुरतं, माझ्या आळंदीपुरतं, महाराष्ट्रापुरतं नाही. कैलास महाराज सुखी जेने भावे जगनी बाबावे, सुखी जेने भावे जगनी बाबावे, अज्ञानी बाबावे संवर्गाचे संवर्गाचे अज्ञानी बाबावे संवर्गाचे. सुखी जेने भावे जगनी भावे, सुखी जेने भावे जगनी बाबावे, अज्ञानी बाबावे जग आनंदी असावं. जगामध्ये प्रत्येकाला आनंद. ज्यानं त्रास दिला तो सुद्धा सुखी असावा. ज्ञानेश्वर महाराजांच्या आई वडिलांनी देहांत प्रायचित्त घेतलं का? आमची मुलं जातीत यावी म्हणून. मायबाप मुलासाठी जगत असतात. बरं का, राशींच्या मायबापांना मुलांना आई मग पहिल्यापासूनच ज्ञानोबाऱ्यांच्या आई बापाला वाटलं आम्हाला संन्यासाचं संन्यासाचं मुलगा आमच्या पोराला चिडवतील, आम्हाला म्हणू दे. गृहस्थाश्रमातून संन्यास घेतला, संन्यासातून परत गृहस्थाश्रमी झाले, वारे वा संन्यासी म्हणू द्या. पण माझ्या मुलांना नाही म्हटले. मायबापाचं असंच असतं बरं. मायबाप स्वतःसाठी काही करतील पण लेकराला मात्र सावलीतच ठेवतील. लेकरासाठी देहांत प्रायचित्ताचा मार्ग निवडला. सगळ्यांना कथा माहिती, आपण आळंदीला जातो, माऊलीचं दर्शन घेतो. एकच न्याय म्हटले विठ्ठल पंत, देहांत प्रायचित्त. कागद घरी आणला, ती चिठ्ठी घरी आणली. विठ्ठल पंतानं रुक्मिणी मातेला सांगितलं आणि दोघांनी ठरवलं की आता प्रयागराजला जायचं आणि आपल्या मुलाच्या हितासाठी देहांत प्रायचित्त घ्यायचं. मायबाप फक्त आणि लेकरं काय आपल्यासारखी नाही हो. लेकरं निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज, सोपान काका, मुक्ताबाई अशी लेकरं हो. त्याच्या लेकराकडे पाहिलं तर माणसाचं मन भरून येतं. ज्ञानोबारांची नुसती समाधीवर मांडलेली मूर्ती पाहिली ना महाराज तरी मन भरून येतं. ज्ञानदेव म्हटलं तरी आमच्या सारख्यांना गायन करता येत, यांच्यासारख्यांना पकवाज वाजवता येतो. आम्हाला काय ज्ञानोबारांनी दिला ना. त्या ज्ञानोबारांना पाहिल्यावर जर पाप जात, इतक्या गोंडस लेकराला सोडून जायचं. ऐकायला फार सोपं आहे, बोलायला फार सोपं आहे, करायला फार अवघड. 4ही लेकराच्या गालावून तोंडावून हात फिरवला. 8 वर्षाचे होते ज्ञानोबाराय, 10 वर्षाचे निवृत्तीनाथ महाराज, 6 वर्षाचे सोपान काका, 4 वर्षाचे मुक्ताबाई. या 4 लेकराच्या डोक्यावरून पाठवून हात फिरवला. मायबाप गुडघ्यावर बसले हो. हंबरडा फोडून रडले महाराज.
आणि एका चिठ्ठीवर कागदावर सगळं देऊन ठेवलं. ज्ञाना निवृत्ती, आम्ही प्रायचित्त घेतलं देहांताचं, तुम्हाला जातीमध्ये घ्यावं, तुमची मौजी बंधनं व्हावी म्हणून. सकाळी उठल्यावर हा कागद, ही चिठ्ठी गावातल्या ब्राह्मणांना दाखवा, ते तुम्हाला जातीमध्ये घेते. आमच्यासाठी विलाप करू नका, आम्हाला माफ करा. काय मायबापाचा त्याग असतो बघ. ते पत्र एका दिव्याच्या जवळ ठेवलं. सकाळ झाली, चारी भावंड उठले. सगळ्यांना माहिती कथा आहे. मला साधू कसा सगळ्या जगाला सुखी करतो हे सांगायचं. यांनी प्रमाण दिलं म्हणून सुखी जेणे व्हावे जग निववावे, याच्यासाठी कथा आठवली मला. सकाळी उठल्यावर सुखद महाराज, प्रकाश बाबा ते पत्र वाचलं. आई नाही, बाप नाही, आता आपले मायबापच पांडुरंग आहे, रुक्मिणी माता. खूप रडले चौघ बांधव, सगळे रडले. आईचा बापाचा शोक झाला. पण आता आई बापाने सांगितलंय ना, म्हणून त्या सिद्धेश्वराच्या मंदिरात 4 भावंड ते पत्र घेऊन गेले. त्या पत्रावर लिहिलेलं त्या मुदगल शास्त्रीला, विसोबा चाट्याला, महादेव भटाला दाखवलं. महादेव भटानं ते पत्र वाचलं तर एखाद्या दगडाला दया येईल, एखाद्या क्रूर माणसाला दया येईल. या 4 मुलाच्या हितासाठी मायबापानं देहांत प्रायचित्त घेतलं, यांना जातीत घेण्यासाठी. एवढी चिठ्ठी वाचली तरी कोणाच्या डोळ्याला पाणी नाही आलं. इतकी वाईट माणसं महाराज. ते पत्र त्या महादेव भटानं असं पायानं तुडवलं. फार कमी त्रास आहे आपल्याला, फार कमी. बॉच म्हणतील तुम्हाला, माळकरी म्हणतील, याच्या पलीकडे तुम्हाला त्रास नाही. माऊलीला त्रास बघा. माय बापाचा कागद पायानं जर आपल्या एखाद्यानं तुडवला ना, आपण जन्मभर त्याचं तोंड पाहणार नाही. आपल्या सख्या भावानं बाण कोरला ना आपला, त्याचं जन्मभर तोंड पाहत नाही. पण एका आईच्या गर्भातून आलेले भाऊ 1 एकरच्या, अर्ध्या एकरच्या घोटासाठी कोर्टात येत. ऐका राशीनकर, पायानं तुडवलं हो महाराज ते कागद, तरी सुद्धा ज्ञानोबा आहे जशीच्या तशी सिद्ध भेटात आले. आणि पायानं तुडून सांगितलं, हे नाही चालणार, पैठणवरनं बोबदेव ब्राह्मणाचं शुद्धीपत्र आणा, तेव्हा तुम्हाला जातीमध्ये घेतो. ज्ञानोबा परत चालत 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 पैठणला गेले. महाराज पैठणला बोबदेवाला शुद्धीपत्र मागितलं, नाही दिलं महाराज. पण तिथं मात्र ज्ञानोबाने चमत्कार केला. एक वाक्य सांगू, चमत्कार केल्याशिवाय नमस्कार नाही प्रकाश गुरुजी. जोपर्यंत तुम्ही भारी गाणार नाही तोपर्यंत लोक टाळ्या वाजवणार नाही. साखरी महाराज चांगलं सांगणार नाही तोपर्यंत लोक मुजरा करणार नाही. सुखद महाराजांनी भारी बोल वाजवल्याशिवाय लोक तुम्हाला बोलवणार नाही. ध्यानात ठेवा, चमत्कारालाच नमस्कार आहे जगात. तुमची क्वालिटी, तुमचा अभ्यास, तुमचा चमत्कार दाखवावाच लागेल. ज्ञानोबाईंना कळालं हे जग असंच आहे. ज्ञानोबाईंनी रेड्याच्या मुखातून वेद बोलवला. सगळ्यांना माहिती आहे कथा. मला 2 मिनिटं घ्यायची तुमची. ज्ञानदेव म्हणे बोले रे ऋग्वेद, इतका भयानक रेडा वेद बोलला. बोबदेव ब्राह्मण आसनवून खाली आला, दर्शन घेतलं. कळून चुकलं तिने देव दैसे, परब्रह्मीचे ठसे. सामान्य नाही ते, सदाशिवाचा अवतार, स्वामी निवृत्ती दातार, महाविष्णूचा अवतार, ब्रह्मा सोपान तो झाला, आदिशक्ती मुक्ताई. सामान्य नाही, कळून चुकलं. आणि असं शुद्धीपत्र लिहिलं एका कागदावरती. शुद्धीपत्रामध्ये सगळं लिहिल्यानंतर ज्ञानोबा ते शुद्धीपत्र घेऊन परत आळंदीला आले. आता ऐका, आता तरी शुद्धीपत्र वाचतं ती बी बोबदेव ब्राह्मणाचं, विश्वातल्या 1 नंबरच्या ब्राह्मणाचं होतं की नाही. तरी त्या महादेव भटाने ते पत्र पायानं तुडवलं. एकदा माफ केलं देवानं, दुसऱ्यांदा नाही बरं का. एकदा माफ करतो भगवान, दुसऱ्यांदा नाही. दुसऱ्यांदा मात्र तुडवल्याबरोबर त्या महादेव भटाचा पाय पांगळा झाला. चालता येईना त्याला, त्याला पूजा करता येईना, मंदिरात जाता येईना. 2-4 दिवसानं माऊलीला माहिती झालं ज्ञानोबारायांना की त्या महादेव भटाचा पाय पांगळा झाला, आपल्या शुद्धीपत्रावर पाय ठेवला म्हणून. ऐका ऐका, साधू कुणाला म्हणावं, काय साधूची इच्छा, कोण असतात साधू, घरी घेऊन जा. माऊली त्याच्या घरी गेले मधुकरी मागायला. जो कधी देत नाही, जो कधी बोलत नाही, त्याच्या घरी गेले ज्ञानोबाराय. त्याचा पाय आपल्या हातात घेतला. ऐका ओ राशीनकर, आपल्या डोळ्याची दृष्टी त्या महादेव भटाच्या पायावरती टाकली आणि त्याचा पाय जसाची तसा करून दिला. त्याला चालायला लावलं महाराज ज्ञानोबारांनी. हे फक्त संत करतात. तुका म्हणे संत सोशी जगाचे आघात, संत तोची जाणा जगी, दया क्षमा ज्याची अंगी. अपकारी जरी असला, त्रास देणारा जरी असला, लोकांनी बाहेर फेकून दिलेला जरी असला, तरी त्याला सुद्धा आनंद मिळावा. किंबहुना सर्व सुखी जे खळांची व्यंकटी सांडू. पसायदान वाचा. जग सुखी व्हावं अवघाची संसार सुखाचा करीन.
आनंदे भरीना तिन्ही लोक जाईल गे माये माया पंढरपुरा पंढरीला जावं, जग सुखी व्हावं, जग आनंदी असावं ही साधूची इच्छा आहे, साधूच्या इच्छा आहे. अपकारी जरी असेल तर त्याचं चांगलं व्हावं. आपलं तसं नाही, आपल्याला शेजारचं सुखी झालेलं आवडत. शेजारच्यानं चांगली गाडी घेतली तर याला ताप आला, ताप हो जळकी सुटली त्याला. तुमच्या गाडीला जळकी आहे? अय राशी जळकी नाही, चांगलं गाव आहे, पहिलं गाव पाहिलं, चांगलं गाव आहे. जळकी फार वाईट महाराज. रामभाऊला 100 क्विंटल कापूस झाला आमच्या गावात यावर्षी. श्यामभाऊला महाराज जळकी सुटली, पण त्या दवाखान्यात नेलं, डॉक्टरला उपाय कोणतीच गोळी नाही, पॅन्डी नाही, ओमिडी नाही. आता वरच्या छातीतल्या जळकीला पॅन्डी आहे, ओमिडी आहे, पण या जळगावाला गोळी नाही ना, गोळीच नाही महाराज. कोणत्या गावाला जातो मी? असे लय जळकी हो. प्रकाश महाराज चांगली चाल म्हणजे लागला जळाय, कैलास महाराजाचा उंचा लागला जळाय, सुखद महाराजांचा अर्र फार वाईट महाराज. जळायचं ना, कधी कुणाची बरोबरी करायची नाही, कधी जळायचं नाही. का? ज्याचं त्याचं प्रारब्ध भिन्न भिन्न असतं, वेगवेगळं असतं. एकाच वर्गात आम्ही शिकायला होतो, 100 पोरं होतो आम्ही एका पाठाला. त्याच्यातले आम्ही 4-5 जण महाराष्ट्रभर फिरतो. बाकीच्याने काय अभ्यास केला नाही का? केला महाराज. पण कुणी कलेक्टर आहे, कुणी साहेब आहे, कुणी ढोराच्या मागे आहे, कुणी काय, ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे ना महाराज. प्रारब्ध भिन्न भिन्न असतं, ध्यानात ठेवा. एकाच वर्गात शिकणारा एक पोरगा कलेक्टर असतो, एखादा चपराचा असतो, तर एखादा फरशी पुसायला असतो. ज्याचं त्याचं प्रारब्ध असतं. हा कायम ध्यानात ठेवायचं. म्हणून मी कायम सांगतो बरं का, हे गीत रोज ऐकायचं. फिरत्याचा का जे गीत आहे ना रोज ऐकायचं, रोज. ते सांगता आपल्याला जळायचं नाही, कधी कुणाची बरोबरी करायची नाही. बरं किती सुंदर आहे बघा. फिरत्याचा का वरती देश मातीला आता विठ्ठला वेडा विठ्ठला वेडा. जे गीत आहे ते आपल्याला शिकवतं बघ. प्रत्येकाचं प्रारब्ध भिन्न. घटाघटांचे रूप आगळे, घटाघटांचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे. तुझ्या विना ते कोणा न कळे, तुझ्या विना ते कोणा न कळे. कुणाच्या पडते जोडी पुन्हा मुखी अंगा रोज ऐकतो. भक्तिगीते सुंदर आहे, अगदी कोणीतरी तयार केलं, फार शिकण्यासारखं. का जळायचं ते आपलं असंच आहे. आपल्याला शेजारचा सुखी झालेला आवडत नाही, शेजारच्यानं चांगलं घर बांधलं तर आपल्याला करमत नाही महाराज. ज्ञानोबरायांचं असं नाही, तुकोबरायांचं असं नाही. ज्यानं गाढवाहून मिरवणूक काढली त्याचं पण चांगलं झालं पाहिजे. चरणी जगन्नाथा चित्त ठेवले, चरणी जगन्नाथा चित्त ठेवले, चरणी जगन्नाथा चित्त ठेवले, चरणी जगन्नाथा चित्त ठेवले. अवघेची आनंदाची आता जग सुखी असावं,
साधूची इच्छा आहे. चला, देवाची इच्छा ऐकली तुम्ही, साधूची पण ऐकली, माणसाची पण इच्छा आहे. फक्त कीर्तनात सांगू नये. या गादीवर माणसाच्या आवडी इच्छा सांगू. कारण कुणाला काय आवडतंय फार अवघड आहे. कुणाला 2-4 नमुन्याचं खायला आवडतं, कुणाला 2-4 नमुन्याचं प्यायला आवडतं, कुणाला फिरायला घुमायला, टीव्ही, कसोटी, वन डे, 20, दिल्ली, पंजाब, काय आवडत मला सांग. कुणाला विराट कोहली तर कुणाला धोनी तर कुणाला गांगुली तर कुणाला रविनाला अभिषेक शर्मा तर कुणाला संजू श्यामसर तर कुणाला तो काय आवडत, तिलक वर्मा तर कुणाला ईशान, काय आवडत मला सांगता येत नाही. कोण्या बाईला दागिने आवडते, दुसरीला तिची खपत नाही. काहीला सप्ता करायला आवडतं तर काहीला मोडल कसा काय सांगताच येत नाही मला. आस्तिक ना काय आवड कोणाची सांगू शकत. मंडपात बसलेल्या प्रत्येकाची भिन्न भिन्न. काहीला कीर्तनातलं गायन आवडतं, क्या बात आहे, काहीला कीर्तनातला तक्वाज आवडतो, धुमकिड धुमकिड वा वा वा, काहीला चिंता आवडतं, काहीला महाराजांनी सांगितलेलं चिंतन आवडतं, काहीला विनोद आवडतो, काहीला असं मस्त कथा आवडतात. काय कुणाला आवडल महाराज. ज्याला सगळं जमलं त्याचं महाराष्ट्रात बरं चाललंय. का लोकांच्या आवडी भिन्न भिन्न आहेत महाराज. कुणाला काय कुणाला काय कुणाला काय. नुसतं एकच सांगितलं लोक त्याला स्वीकारत नाहीत महाराज. सगळ्या प्रकारचा माल लागतो बघा. त्याच्यामुळे काय लोकांच्या आवडी भिन्न भिन्न झाल्या महाराज. कुणाला काय कुणाला काय. पण एक सांगू, ज्ञानेश्वर महाराजांनी जगाच्या 2 आवडी सांगितल्या बरं का. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबराय म्हटले आपल्या जगातल्या प्रत्येक व्यक्तीला 2 गोष्टीची आवड आहे. कोणत्या. माऊलींची ओवी आहे, जगस्पृयास्पद एक सार्वभौम पद न मरणे निर्विवाद जगा पडिये. 2 गोष्टी आहेत. कोणत्या. सार्वभौम पद म्हणजे सत्ता. बोला कुणाला आवडत नाही सत्ता. एवढे 2-3 हजार माणसं बसलेत, काहीला महाराज दिसत नाही, एलईडी लावलेली मंदिराच्या बाहेर आहेत, काही समोर आहे. तुमच्यापैकी कुणाला वाटत नाही देवेंद्र फडणवीस खाली वाढावे. मला वाटतं मला होणार नाही, मिळणार नाही, पण वाटत कुणाला नाही. आमदार व्हावं, जिल्हा परिषद अध्यक्ष व्हावं, खासदार व्हावं, मग त्यासाठी सगळे महाराज. सत्ता आमच्यात बघा. मला वाटतं या सगळ्यांनी माझं ऐकलं, त्यांना वाटतं बाबाने आमची चाल ऐकलं, त्यांना वाटतं बाबाने आमचा मृदंग आहे. सत्ताचे महाराज. जगातल्या प्रत्येक व्यक्तीला सत्ता आवडते महाराज. तुम्हाला माझं पटणार. तुमच्या घरातलं बघा. बापाला वाटतं पोरानं माझं ऐकलं, वाटतं की नाही. बापाला वाटतं पोरानं माझं ऐक, पोराला वाटतं बायकोनं माझं ऐकावं, बायकोला वाटतं नवऱ्यानं माझं ऐकावं. पाणी म्हटलं की पाणी, चहा म्हटलं की चहा, जीवन मी सांगावं आणि माझं ऐकावं. सत्ता नावाचा अट्टम सगळ्यांना हवं. माऊलींची ओवी येते, सार्वभौम पद पडिये. ज्ञानराजांची जगातल्या प्रत्येक व्यक्तीला सत्ता आवडते. राशिंकर नाही सत्ता आवडली. दुसरी गोष्ट सांगितली, न मरणे निर्विवाद. अमरपणा आवडतो. अमरपणा म्हणजे मी मरूच नाही बरं का, जगावं. तिथं बसलेल्या कुणाला वाटत नाही मी जावं. जावं म्हणजे पुरी घरी नाही, बरोबर उपर कुणालाच वाटत नाही. फक्त एवढंच, यागा मरहा बोलून सहाती आणि मेलियावरी रडती. मरण कुणालाच आवडत नाही. देवानं मरण मात्र असं बनवलं ते कुणाच्याच बापाला चुकत नाही बरं का. मग आता आपण मगाशी चर्चा केली घरी आपण अजित दादा उपमुख्यमंत्री जरी असले तरी ते चुकत नाही. बाळासाहेब ठाकरे असले काय, विलासराव देशमुख असले काय, का ते म्हणतं काय मरण आता ठाकरे साहेब असले 2 शिवसेना झाल्या नसत्या. ते म्हणतं थोडी तुम्ही उपमुख्यमंत्री होते चांगला. महाराज मरण अशी गोष्ट आहे ती येतेच महाराज. घडी घडी
मरण कोणाला थांबत नाही. मी मरू नये ही तुमची माझी इच्छा आहे. श्रीमंत व्हावं तुमची माझी इच्छा आहे. सत्ताधीश असावं तुमची माझी इच्छा आहे. मी तुम्हाला देवाची इच्छा सांगितली, मी तुम्हाला साधूची पण इच्छा सांगितली, मी तुम्हाला माणसाची पण इच्छा सांगितली. चला, देवाची आणि साधूची इच्छा पूर्ण होते, आपली इच्छा कधी पूर्ण होत नाही, कुणाची होत पण नसते. किती दिवस जगा संसारात, वाढावे संतान गृही व्हावे धनधान, एवढंच म्हणायचं. वाढतही नाही, कमी होत नाही. वाढलं तरी कधी कधी कमी होतं, कधी कधी तरी काय होईल सांगता येत नाही. का? संसार अशी गोष्ट आहे, तो तुम्हाला जगवतो महाराज. उद्या 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 100 रुपये ज्याच्याकडे, त्याला 1000 रुपये कशी मिळतील असा प्रयत्न. 1000 रुपये ज्याला मिळतात त्याला बरं वाटतं की माझा हात बरं 5000. सदा महाराज 5000. 5000 दिवसाला घेणारे देणारे कमी नाही. 11000 कैलास महाराज. 11 देणारे घेणारे कमी नाही. 25000. 25 देणारे घेणारे कमी नाही. 1 लाख. 1 लाख कमवणारे पोरं पाहिलेत मी. एका मिनिटात शेअर मार्केटला लावतात 1 लाख कमवतात. त्यांना मग तुम्ही म्हणा बरं आहे का ते 5 लाख. 5 लाख दिवसाला कमवणारी माणसं आहेत जगात. भारतात 10 लाख कशी मिळतील प्रयत्न. 10 लाख कमवणारे भरपूर आहे. 20 लाख 25 असाच आकडा वाढत जाईल. श्लोके श्लोक. विष्णू रतिशतम दशी शशशतम लक्षम सहस्राधिको लक्षेशाम क्षितिपालकाम सुरपते ब्रह्मा पदम वांछति ब्रह्मा शैव पदम शिवो हरिपदम आशामधी कोगता. या जगात असंच आहे बुवा. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला. इंद्रता दिशा क्षीण पावला, माया वेष्टीला जीव माझा. माझी स्वहित हे नदी गो, माझी स्वहित हे नदी गो. प्रसिद्ध नाटकातला अभंग. सुखाच्या अपेक्षेने तो जगवतो तुम्हाला. संसार कधी कुणाची इच्छा पूर्ण करत नाही. म्हणून या देशातले साधू संसाराच्या दारात नाही उभे राहिले. संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. मग साधू ज्या दरवाजात उभा राहिला तो हा जगदंबेचा दरवाजा आहे. साधू ज्या दरवाजात उभा राहिला तो हा पंढरीनाथाचा दरवाजा आहे, देवाचा दरवाजा आहे. याच्यापेक्षा पुढचं सांगतो, देवाच्या दरवाजात पण साधू गेला नाही, देवच साधूच्या घरी आला. साधू नाही जात देवाकडं. ज्याचा अर्थ असा घेऊ नका मंदिरात नाही जायचं, लोक तयारच लावायला अर्थ तसा नाही. ते मंदिरात जाता जाता देवच घरी आणला. देव देव घेरा देव सगळ्या साधूची चरित्र तपासा. देवच घरी आला. आळंदी माऊलीची नाही म्हणत, आळंदी देवाची आहे. का देवाची आहे? नुसतं समाधीचं दर्शन नाही होत आळंदीला. माऊलीच्या समाधीच्या पाठीमागे पांडुरंग उभा आहे, तिथं रुक्मिणी माता आहे. पैठणला गेला तर देव आहे, देहूला गेला तरी देव आहे. जिथं साधू आहे तिथं मंदिर आहे. जिथं साधू गेला तिथं देव गेलाच नाही. काही कोणतंही चरित्र वाचा. आमच्या मराठवाड्यात गंगाखेड गाव आहे. त्या गंगाखेडला दिंडी गेली. दिंडी, आणि त्या दिंडीमध्ये भजन होतं. भजन
आणि ते भजन ऐकलं. पूर्वीच्या काळात दिंड्या भजन करायचे. आताचे जरा खात जागा दिंडीमध्ये भजन कमी झालं. ते आता प्रकाश महाराज आम्ही दिंडीमध्ये चालायचो आमच्या महाराजांची. आमच्या दिंडीचा नियम होता सकाळी 7ला चालायला लागलं की संध्याकाळच्या 7 वाजेपर्यंत गळ्यातला टाळ खाली ठेवायचा नाही, बांधूनच खांद्यावर ठेवायचं, खाली मांडायचंच नाही. गाव जरी एखाद्या वेळेला लवकर आलं तर गावात भजन करायचं 7 वाजता, भजन बंद नाही. आता महाराज एवढ्या पंक्ती वाढल्या दिंडीला. राशीनला पंगत लगेच खेळला पंगत, भिगवणला पंगत लगेच ते पलीकडचं काय ते शेटपळगडी नावाचं गाव तिथं पंगत, ते जात नाही की बारामतीला पंगत, बारामती जात पुढच्या. इतक्या पंक्ती वाढल्या. कालकरी पुढच्या गावात, झेंडेकरी त्याच्या पुढच्या गावात, गायक त्याच्या पुढच्या गावात, महिला त्याच्या मागच्या. जिथं व्यवस्था त्याला मजा नाही ना. भजन असलं पाहिजे. खात जागा नाही, गात जागा, गात जागा, गात जागा, गात जागा. हरकत वाटही चालावी पंढरीची, वाट वाटही चालावी पंढरीची, पंढरीची वाटही चालावी पंढरीची. कशी चालावी, कशी ऐका, कशी चालावी. टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाटही चालावी पंढरी, पंढरीची वाटही चालावी पंढरी, वाटही चालावी पंढरी. वाटही चालू पण टाळी वाजव, भजन करत जावं, गुड्या उभारत जावं, म्हणजे झेंडा घेऊन जावं. भजन करत दिंडीची व्यवस्था असते. आपला वेळ जाईल. असं भजन करत दिंडी चालली होती म्हणे मराठवाड्यातून आपल्याकडे येत होती देवाकडे पंढरपूरला. तर जाता जाता एक गंगाखेड नावाचं गाव लागलं. आणि त्या गंगाखेडला एक जनाबाई नावाची मुलगी जन्माला आली. आणि त्या जनाबाईनं भजन ऐकलं. तिला आई लवकर गेली होती, बाप जिवंत होता. बापाला ती म्हटली, बाबा कुठं चालली दिंडी? देवाला भेटायला पंढरीच्या पांडुरंगाला, मला घेऊन चला. मग बापाला वाटलं पोरीला आई नाही आणि काय मागितलं दिंडी, म्हणून ती बापानं तिची गोधडी बांधली. आपण जसं दिंडीत जातो ना तसं दरमजल दरकोस करत दिंडीत गेली. इकडे बघा चंद्रभागेचं स्नान झालं, दर्शन रांगेला बारीला लागली, पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घ्यायला आली. माझा पांडुरंग परमात्मा तुम्हाला दिसतो इथं बरं का, डोळ्यासमोर आला. आणि जशी देवाच्या पाया पडली का पांडुरंग पाहिला आणि बापाला म्हटली, बाबा हा देव? हो. यालाच पाहायला येतात लोक? हो ग, हाच पांडुरंग आहे? हो. बाबा तुम्ही जा गावाला, मला हाच पांडुरंग बघायचा. काय मुलगी महाराज देवाला पाहिलं, दिवस झाली. देव पाहावया असे गेलो, तेथे देवाची होणी ठेवलो. जा म्हटली जा. असा बाप जात नसतो बरं. बापाचं मुलीवर विशेष प्रेम असतं. मुलींनो बापाचंच ऐकायचं. माझी प्रार्थना आहे तुम्हाला, इन्स्टाचं ऐकायचं नाही, व्हॉट्सअपचं ऐकायचं नाही, फेसबुकचं ऐकायचं नाही, बापाचंच ऐकायचं. एवढं जरी कळलं तर फार झालं. इन्स्टावर तुमचा जो मित्र असतो तो बऱ्याच जणीचा मित्र असतो. हा सावधान बरं का. नका नका नादी लागू नका त्या मोबाईलच्या. तुमच्या बाप तुमचा मित्र आहे. बापच तुमचं कल्याण करत असतो, बापच तुमचं हित करत असतो. बापासारखं मुलीवर कुणाचंच प्रेम नसतं. माझी प्रत्येक माझ्या बहिणीला माझ्या मुलीला प्रार्थना, बापाला सोडून काहीच करायचं नाही. बापाला सांगा तुमचा बाप इतका दिलदार आहे महाराज, इतका हृदयानं भरलेला आहे, तुमच्यावरच प्रेम करतो महाराज. फाटलेले कपडे घालतो, फाटलेले धोतर घालतो, त्याला काय घेता येत नाहीत का कपडे, पण तुमच्या शिक्षणासाठी पैसे वाचून ठेवतो. त्या बापाला जर तुम्ही विचारत नसाल तर मग हे चुकीचं आहे. माझी प्रार्थना असेल, सोशल मीडियाचा काळ आहे, जरा सावधान. माय बापाच्या हिताचा विचार करा. माय बापा जे सांगतील ते ऐका. बाप केला नाही हो, एकादशीचा मुक्काम केला, द्वादशीचा केला, काल्याचा केला, नाही मी जाणार नाही. बाबा तुम्ही जा, नाही जाणार. एकादशीला थांबला, द्वादशीला थांबला सोबत महाराज. बापाचा जात नसतो. आपण आळंदीला आलो शिकायला, आपला बाप काय लगेच नाही गेला. आपला हात चांगल्या हातात दिला, सज्जनाच्या हातात दिला, संस्थेच्या हातात दिला, गुरुच्या हातात दिला, जेवणाची व्यवस्था, मग गेला महाराज बाप. तसा जात नसतो बाप. बापानं त्या पोरीचा हात नामदेवराच्या हातात दिला, बिनधास्त बाप निघून गेला. माझं एक वाक्य ऐका, माय बापाचं पहिलं कर्तव्य आहे
आपल्या मुला मुलीचे हात सज्जनाच्या हातात द्यायला शिका. ते म्हणाल महाराज आता कोण राहिलंय सज्जन? ज्यांच्यावर आम्ही ठेवतो विश्वास तेच करतात आमचा विश्वासघात. पुढे सज्जन आता ज्ञानेश्वरी सज्जन आहेत. ज्ञानेश्वरी गाथा गाथा भागवत रामायण अमृतानुभव चांगदेव 65 हरिपाठ हे सगळे ग्रंथ सज्जन आहेत. सज्जन त्यांच्या हातात हात द्या. ज्ञानेश्वरीच्या 5 ओव्या लहानपणापासून वाचायला शिकवा. एक हनुमान चालीसा तुमच्या पोरांकडून रोज करून घ्या. एक अनादी अंबिका भगवती अभंग रोज वाचायला लावा. मी नक्की सांगतो तुम्हाला तो सज्जनाच्या हातातला हात आहे. तो हात सज्जनाच्या हातात देऊन बघा. इतका आनंद मिळेल तुम्हाला. तुमचं घर आनंदी राहील. महाराज सज्जनाच्या हातात हात द्या. नामदेवरायच्या हातात हात दिला बाप निघून गेला. संध्याकाळी भजन झालं. नामदेवरायने पाहिलं कुणाची मुलगी आहे? म्हटलं मी अनाथ आहे. बाप निघून गेला. आई लहानपणीच गेली. राहणार कुठं? तुमच्या हातात हात आहे. नामदेवरायने पोरगी घरी आणली बरं का. नामदेवरायचं घर 14 माणसाचं होतं. नामदेवाचे घरी 14 जणे स्मरती हरी. राजाई गोनाई दोघी सासू सुना रामा नामा जाना बापली. 14 माणसं त्याच्यात 15वी पोरगी. पाठच उठली इकडे बघा. आंघोळ केली. देवाला पाहायला निघाली. देवालाच पाहायला थांबली होती. निघाली. राशनकर माझ्याकडे बघा. तुम्हाला सिद्धांत कळेल. मंदिरातला देव कसा साधूच्या घरी येतो. मंदिरातला देव कसा साधूला घरी आणलाय या सिद्धांतासाठी 2 मिनिटाची कथा आहे. ऐका ऐका. पाठच उठली. जनाबाई महाराज निघाले देवाच्या दर्शनात. केवढ्यात आवाज आला? जना हे जना कुठं निघालीस? देवाला अगं म्हटले आपल्या घरात 14 माणसे. आधी दळण दळावं मग जावं. 14 माणसाचं दळण म्हणजे आता हे MH 85 MH 75 जुन्या ज्या आज्या आहेत त्यांना दळण माहिती. जात उखळ. आताच्या MH 16 MH 15 त्यांनी गुगलला म्हणायचं जात चित्रामध्ये येईल ते. आता दळण असायचं की नाही. आमची आजी दळायची. प्रकाश महाराजांचा एवढा आवाज गोड काय? सदानंद महाराजांचा आवाज एवढा उंच काय? कैलास महाराजांचा आवाज उंच काय? प्रकाश महाराज म्हणायला लागले की आपण डुलतो. काय कारण बरं? आमची आई नाही आजी आमची दळता दळता बालगर्भात असताना स्वरात म्हणायची. स्वरात म्हणता 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 तो स्वर गर्भाची आवडी मातीचा डोळा तो स्वर कानावरती पडला. मग त्या आईचं पोरग असं स्वरातच रडत यायचं. लावीतच स्वरातच रडत यायचे. स्वरात ते माणसं का? दळण असायचं. लय गोड असायचं. आता ते आपल्याला वेळ नाही. छान पैकी दळायला लागली. पहाटे 4 वाजता दळायला लागली. इकडे बघा. दळता 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 नुसती 7 वाजता दळण संपलं. पुन्हा निघाली. जरा कुठं? मंदिरात देवाला पाहिजे. अगं नुसतं दळायचं नसतं. याचा स्वयंपाक पण करावा लागतो. स्वयंपाकाला लागली तर 10 वाजले. पुन्हा निघाली. जना स्वयंपाक झाला पण भांडे कुणी धुवायचे? 12 वाजले. जना धुणं पण धुवावं लागतं. 3 वाजले. जना संध्याकाळच्या स्वयंपाकाला गवऱ्या थापावं लागतात. वाळवंटात गेली. गवऱ्या थापून आली तर संध्याकाळी 6लाच परत आली. निघाली तर पुन्हा जना संध्याकाळचा स्वयंपाक. 14 माणसाचा 9 वाजले. जना सकाळचं दळण आता सुपामध्ये निवडून ठेवावं लागतं दळायला. रात्रीचे 12 वाजले. झोपायला 12 उठायला 4. झोपायला 12 उठायला 4. एवढंच काम केला. मंदिरात जायला वेळ नाही. देवाकडे जायला वेळ नाही. मग काय करायची? जात्यामध्ये दाणे भरले. हातामध्ये ठेवता घेतला. दळता दळता माझ्या या पांडुरंगाला आवाज दळता दळता म्हणायची. जात्याच्या मुखी घालीते ग मोत्याचे दाणे तुझ्या कृपेने मला विठ्ठला काही नाही. दळायची. दळताना म्हणायची देवा ये रे. रोज आवाज द्यायची. सुंदर माझे आमच्या आईच्या हृदयातून तयार व्हायचं.
अशा मोठ्या म्हणायची झोपायला 12 वाजायची, उठायला 3. एक दिवस काय झालं, 2-3 तासाची झोप मिळाली, तिच्या केसामध्ये उळा झाले. तुमच्याबरोबर काय म्हणतात का आजी, दुसरा शब्द वाज म्हणतो, उळा झालं, उळा काय पुढं केसामध्ये. आणि ते 2-3 तासची झोप लागायची तिला, त्या अंगावर यायचं झोपलं, तिला जोर आला, ताप आला, आणि काळजीपूर्वी पांडुरंगाला सुखत महाराज माझी जमा तर माझ्यासाठी थांबली, आणि तिला माझ्या न्यायला वेळच नाही. बरं तिच्या केसामध्ये उळा झाल्या, 14 माणसाचं काम करते, उदाहरण करते, स्वयंपाक करते, देवाला बंद नाही घालत. इकडे बघा, विश्वाच्या मालकानं जनाबाई 3-3.5 उठायची, देव पांडे 3लाच 28लाच वीस सोडली देवा. मुलीचा मर्गात गेला, आपली कशी जगदंबा किती सुंदर दिसाय, अशी पवित्र राशीची जगदंबा झाला, अशी माता झाला. माता झाला माता, कारण आई लागते मी मारायला, बाबाचं काम नाही, यांचं काम नाही. तुमची जगदंबा ना, तिचं काम जगदंबा झाला माझा भगवान, अशी आहेच अशी जगदंबा झाला. करता घेतला, कपडा कुंकू लावला, विठावाली झाला बरं का. आणि जनाबाईच्या झोपडीला आला, इकडे बघा, चूल पेटवली, गरम पाणी तयार केलं, थोडंसं गार पाणी टाकलं, जनाबाईला स्नान करत आणलं, आपल्या हाताने तिच्या केसावर पाणी घातलं, सगळे केस धुवून काढले, तरी काही वाद राहिल्या. आता आपल्या राशीमध्ये या मार्केटला 10च्या 4 फुले हरमाल सोडून मार्केट मोठं 10च्या 4 फुले, त्याच्यात 2 फण्या तयार केले. बरोबर जनाबाईच्या केसात फडी घातली महाराज, आणि विश्वाच्या मालकानं केसातल्या वाशा पूर्ण बाजूला केले. तरी अशा बारीक बारीक लिखा राहिल्या, लिखाच म्हणत नाही हा, लिखा राहिला बघा माझ्या, लिखा राहिल्या राशील थोडी पेटून गेली, आणि विश्वाच्या मालकानं मी मारण्याची पद्धत दिली. भैया या पुढीला थोडा आवाज देते, पुढीला थोडा ऊ मारूस तर जरा माहीत थोडासा चाटूच्या जवळ चुकत नाही बघा, बराबर मारणार तुम्ही काळजीच करू नका. नाही मारली की लक्षणात घेत नाही, बराबर मारणार, तुम्ही लक्ष द्या तुला, मी बघा लक्षच ठेवा, माझे बराबर आली पाहिजे, राईट सगळ्यावर तुम्ही बघा. आणि मग विश्वाच्या मार्गाने पुढील प्रतीक बरोबर राहतात. मार्गाची एक पद्धत आमच्या 1.5 तीचे, तुमच्या कर्जतला तीचे, राशीनला तीचे, बारामतीला तीचे, खाली दौंडला तीचे, लांब लांब मिळून येतं गावात, सगळ्या गावाला तीचे, खाली नाशिकला तीचे, आमच्या शेवगावला तीचे, प्रकाश महाराज सर्व महाराज जालन्याला तीचे, तुमच्या भोकरदन तिकडे जाफराबाद तिकडे शिल्लोड तिकडे तीचे, माझ्या बीडला तीचे, तुमच्या राशीनला ठाकूर महाराज तीचे, ते कृष्ण महाराज तिकडे वाळंबा शेवगाव तिकडे तीचे, कोणत्याही भागातला तिकडे सगळ्या गावाला तीचे महाराज तीच पद्धतीला बघा. कधी भेटून दिली अडली बघा. हा जो अंगठा मांगठा जो हाताचा जनाबाईच्या केसात घातला, या अंगठाच्या नखानं एक बाजूला काढायचा, चांगला तिच्याकडे बघायचा, असं काढून माझ्या जनाबाईच्या केसात जातीवर असं म्हणायचा. डाव्या अंगठाचा अर्थात अंगठा असा डाव्या हाताचा अंगठा तयार ठेवायचा. सुरत महाराज सावधान, या नखावरची या नखावरची रागाने या नखावरती मांडायचा, आणि रागा म्हटलं साखरे महाराज नाही, सुगत महाराज झाले ऐका ऐका. नकदंताची करुणी फगी नकदंताची करुणी विश्वाच्या मालकाने केसात निघून मारलो, विश्वाच्या मालकाला देऊ लागतो, देव देऊ लागतो. जनाबाई तुला म्हणते विठ्ठलाचा पिता गे, रखुमाईची माता गे. देव सुद्धा तसंच म्हणतो, विठ्ठलाचा पिता गे, रखुमाईची माता गे. देव पुन्हा जनाबाई म्हणतो, विठ्ठलाचा पिता गे, रखुमाईची माता गे. पुन्हा पण तसाची तसाच म्हणतो. जनाबाई देवी देवा, अरे ते रखुमाईची माता तुझी बाई काय करू, मला काय सांगायचं, देऊ लागतो भगवान. ओला गाजून स्वरात बाशी जुळीच्या घरात दळण गरिले सखात्री हरी आरचुरीचा असा
देवीच्या कृपा आणि सगळी प्रमाणित महाराज मग देव तिचं वाटतं ते काम करतो. माझी कथा संपली, 15 मिनिटं झाली. तुम्ही ऐकता राशींच्या प्रत्येक पैलूने मला सांगा. तुम्ही आईच्या मंदिरात मी तुम्हाला विठाबाईची कथा सांगतोय, जगदंबेची कथा सांगतोय, सुंदर कीर्तन रंगले, 10:30 वाजले कळले नाही. माझा प्रश्न आहे तुम्हाला, जनाबाई महाराज मंदिरात गेला तर देवाला घरी देवालय वा रामप्रभू शबरी माता नाही गेली अयोध्येला, अयोध्येचा राम गेला शबरीच्या झोपडीमध्ये. केवट नाही गेला, केवट नाही गेला, ती नाव घेऊन रामच आला, नाव मागायचा. त्या जगातल्या कितीतरी कथा मी तुम्हाला सांगतो. तुकोबारा डोंगरावर देव डोंगरावर जायचे, तुम्ही जायचे, तुकोबारा पाया डोंगर बांधायचे, रोज भजन करायचे, रोज नाचायचे, नित्य नाचायचे. देव मात्र रोज तुकोबारांच्या भजनामध्ये जायचा. आज 10:30 वाजल्यामुळे तुकोबारा गमले होते, देव मात्र रमला होता. तुकोबारांचा हात धरला, तुकोबारा रोज भजन करता, तुम्ही नाही येत आमच्याकडे, पण मीच आलो तुमच्याकडे. तुमच्या भंडाऱ्यावर येतो, भामचंद्रावर येतो, रोडेश्वरावर येतो. किती गोड भजन करता, किती छान चालू म्हणता. 5 दिवस झाले वा राशींकर वा, काही गोड सप्ताह 2-3 वर्षापासून रंगत आणली सप्ताहाला. मोठे मोठे कीर्तनकार सौजन्य काय देता, दान काय देता, पंगत काय घालता, वा वा जगदंबेचा सप्ताह गोड करता. जसा जसा सप्ताह गोड होत चालला तसा माझ्या मातेचा चेहरा गोड होत चालला. एवढा छान कार्यक्रम तुम्ही करता. कशासाठी नाचता, कशासाठी भजन. मी आलोय तुमच्या दारात, हो तुकोबार आहे. महाराज म्हटलं बरी झालं देवा, तू आमच्या दारात आला, तू आमच्या सप्ताह खूप झाला, तू जगदंबेच्या रूपाने आला, तू विठ्ठलाच्या रूपाने आला, विठाबाईच्या ग्रंथवाहिन्या रूपाने तू आला, तू आमचा हात धरला. मग तू जर आमच्या दारात आला ना देवा, आज तुझ्या घरात आमची इच्छा आहे. कोणती इच्छा आहे तुकोबार आहे? सांगतात महाराज अभंगाच्या इच्छा आहे. माझी जातीची माझं भेटू कोणी अभंग सगळ्याचे पाठ नसला तर एवढं चरण सध्या महाराष्ट्राच्या सगळ्याचे पाठ कोणतं माझी जातीची, पण त्याच्यासाठी नाही बरं. हो राशींकर मुद्दाम अभंग घेतलाय हा. हे जाती पाठी मोडल्या पाहिजे बरं का. तुकोबारा जात या शब्दाचा अर्थ ही आपली मराठी माझी जात नाही सांगेल. बरेच लोक लावतात ते व्यवहारात माझी, तसं नाही ते, त्याच्यासाठी नाही महाराज. आणि एक वाक्य सांगू, एकच जगात संप्रदाय वारकरी, तो कोणाची जात मानत नाही महाराज. संप्रदाय कधी कोणाच्या जातीचा विचार करत नाही. इथं जो मान ज्ञानोबरायण नाही तोच मान सावता महाराजांना, जो मान सावता महाराजांना आहे तोच चोखोबरायण नाही. चोखोबराय कोण आहे? चोखा मेळा भंका जातीचे महार. इथं चोखोबरायांच्या पत्नीचा सुद्धा अभंग घेता येतो. अवघा रंग एक जा रंगी रंगला, रंगी रंगला, रंगी रंगला श्रीरंग, अवघा रंग एक जा. कुणाचा अभंग माहिती आहे? म्हणे चोख्याची महारी. काय नवल. इथं राजे बसलेले हे सगळे भोसले आडनावाचे राजे आहेत महाराज. हे आपल्याला सांभाळणारे राजे, या जगदंबेची भक्ती करणारे राजे. आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या कुलामध्ये जन्माला आला. हो, अजूनही हे भोसले जात मानत नाही, ते सगळ्यांना धरून चालतात, सगळ्यांना समाविष्ट करतात. त्यालाच तर म्हणतात खरा राजा महाराज.
या देशात एकच राजा झाला, मी जातीनं माळी आहे, पण अभिमानानं सांगतो सोन्याचा शिवाजी महाराज आहे माझ्या गळ्यात, सोन्याचा महाराज. का 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 सगळ्यांना धरून चाला महाराज. तानाजी, येसाजी, कोंडाजी, मुरारबाजी, माळी, कुणबी, धनगर, मराठा, ब्राह्मण, मातंग, मुस्लिम सगळ्याला धरून चाला. जातीपाती नसतात, जाती मोडायच्या असतात. हो, जातीपाती मोडल्या पाहिजे, एकमेकांना एकमेकाचा आधार. हे बघा, आरक्षणाचा मुद्दा वेगळा आहे, त्याच्यावर मी बोलत नाही. आरक्षण मिळालं पाहिजे मराठ्यांना पण, त्याच्यात आपला अजिबात विरोध नाही. सगळ्यांना जर असेल तर त्यांनाही मिळावं, आपला त्याच्यात भाग नाही. कायद्यानं ते मिळालंच पाहिजे, त्याच्याबद्दल अजिबात दुमत नाही. पण त्याच्या अंतर्गत जर कोणी एकमेकाची जात आपापली मानत असेल तर ते धोक्याचं आहे. आपण सगळे एका विचाराचे असलं पाहिजे. माळी काय, कुंभी काय, धनगर काय, मराठा काय, ब्राह्मण काय, मातंग काय, मग कुणीतरी बोलावं लागेल. आता हे संप्रदायानं केलं तरच होईल. आता हे मोडावं लागेल आपल्याला. दादांनो, हे लक्षात ठेवा रे, इथं याच गादीवर आमुची माळी याची जात, शेत लावू बागाईत सावता महाराज म्हणत होते. आम्हा हाती मोठ नाडा, पाणी जाते फुलं झाडा, सावता म्हणे केला मळा, विठ्ठल पायी गोविला गळा. रोज म्हणायचे. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, अवघी मिठाई माझी, अवघी मिठाई माझी. अहो, त्या सावता महाराजांच्या मळ्यात, त्यांच्या मळ्यात ज्ञानोबाराय गेले महाराज, त्यांच्या मळ्यात नामदेवराय गेले. विश्वाचा मालक त्यांनी पोटामध्ये साठवला होता. आणि आपण त्यांना जातीमध्ये, सावता महाराज माळ्याचे नाही, ते मराठ्याचे पण आहे, ब्राह्मणाचे पण आहे, सगळ्याचेच महाराज. चोखोबाराय नुसते मातंगाचे नाही, ते सगळ्याचे आहेत. शिवाजी महाराज नुसते मराठ्याचे नाहीत, ते सगळ्याचे आहेत. अरे 32 वर्ष अहिल्याबाई होळकरानं, पुण्य श्लोक अहिल्याबाई होळकरानं 32 वर्ष हिंदूचं राज्य सांभाळलं. इंदोरला सांभाळलं, मध्य प्रदेशमध्ये 1 कोटी तीर्थक्षेत्रांना निधी दिला बाईनं. तिथून 1 कोटी आळंदीला, पुणतांब्याला, कर्ज, कुठेही जा तुम्ही निधी दिलेला आहे. हिंदूचं राज्य धनगराची नाही, ती सगळ्यांची. माझं ध्यानात ठेवा, छत्रपती शिवाजी महाराज तर सगळ्यांची. हो महाराज, त्यांनी कधी जात मानली नाही. हो, सगळ्या पोरांना ते बघ, तो पलीकडचा कोंडाणा हवाय जातो की राज, ते पलीकडचा पुरंदर हवाय जातो की राज, ते बघ ते पलीकडची आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, मुघलशाही, 4 सत्तेच्या विरोधात राजानं बंडावा मांडला. जातो की राज, जातो की राज, जातो की राज. पोरं 400 तयार झाली. पुणे जिल्ह्यामध्ये भोर तालुका आहे, भोर तालुक्यामध्ये रायरेश्वराचं मंदिर आहे, हेमाडपंथी. आपल्या जगदंबेचं जसं पवित्र आहे ना, तसं त्या जगदंबेच्या, त्या रायरेश्वराच्या मंदिरात पोरं उभी राहिली. हातामध्ये गुलाल घेतला, बेलभंडार घेतला, 400 पोरांनी भगवान शंकराच्या पिंडीवरती बेलभंडार फेकला आणि महाराष्ट्रात आवाज घुमला. राज उडवायची, राज उडवायची, राज सुलतानी सत्ता आता सापडवायची. राज पुढचं जगणं तुमच्या करता, राज पुढचं मरण तुमच्या करता. सगळ्या समाजाची पोरं तयार झाली. हातातला गुलाल भगवान शंकराच्या पिंडीवरती फेकला आणि महाराष्ट्रात आवाज घुमला. हो once more. Hindag. राज इच्छा पूर्ण झाली की नाही? मग अशी म्हणले शंख वाजवा, मग सनई बंद करून शंख वाजवलं. वा, त्यांना सगळं येतंय. सनई पण शेवटी घेतो, पुन्हा सगळं येतं. वा, असा एक मावळा इकडे बघा, एक मावळा घेतला, एक मावळा असा आवाज घुमला की नाही आता शंखासारखा, तुतारी सारखा. एक मावळा इकडे बघा माझ्याकडे, एक मावळा घेतला. तानाजी, कोंडाजी, मुरारबाजी, हर हर महादेवचा आवाज घुमला. आमचे 2-4 जण इमानदारीने म्हटले, महादेव यांनी शंख वाजवला. तुम्ही काय पाकिस्तानातले खालची काय करते? डबल भूक लागली राव मला. इतका सुंदर स्वयंपाक आमच्या त्या सुनील भाऊ, संजय भाऊच्या माणसाने, आईने, आमच्या बहिणीने बनवला. काय काय खाऊ, बटाट्याची भाजी खाऊ का, वरण खाऊ का, भेंडी खाऊ का, काय अजून ते गोड एक आत्तम होता तर मला खाता नाही आला, शुगर बरोबर बरेच आत्तम बनवले होते. काय मला सुंदर जेवण जिरून गेलं. सुनील भाऊ, इतकं छान तुम्ही आम्हाला बनवलं. एवढ्या जोरात म्हणलो मी, काय खायचं नाही. माझी एक प्रार्थना आहे तुम्हाला, 5वा दिवस आहे, 11:15 वाजले, इतकं छान कीर्तन चाललंय. एकदा सगळ्यांनी असे 2 हात वर करा, सगळे करा, मागच्या वाट्यावरले करा. वा, जीन्स पॅन्ट टी शर्ट करा, ओरिजिनल आर झाले नाही, ओरिजिनल करा. अय दादा, अशा आर झाले नाही, ओरिजिनल करा. मागच्या अय करा करा. या जगदंबेची कृपा ज्याला पाहिजे त्याने अय मर देत ना तुम्ही काय लागतो. ओरिजिनल. वा, आर झाले करू नका, ओरिजिनल करा. वा,
काय सुंदर चित्र आहे बघा. वा, आपण भोसलेंच्या कुळात आहोत, तिथं राजे भोसले आहेत. वा, भोसलेंचा दरबार आहे. मला खूप आनंद वाटतो, मला खूप अभिमान आहे. इथं माझा सिंह उभा आहे, माझी जगदंबा उभी आहे. हात ज्याचा वर आहे, ऐका रे, हात ज्याचा वर आहे त्याने टाळी वाजू नका. या माझ्या राशींच्या जगदंबे मातेला हात जोडून प्रार्थना करा. भगवती, आम्ही तुझ्या दारात एका विचाराने एकत्रित आलो, आम्ही आजपासून तुझेच आहोत माते. टाळी वाजू नका, हात वर करा. आणि ज्याचा हात वर आहे, ऐका ओ, हर हर महादेव म्हणायचं, मी हर हर म्हणणार आहे. ज्याचा हात वर आहे त्याने इमानदारीने महादेव म्हणायचं. मी जय भवानी म्हणणार आहे, मी जय शिवाजी म्हणायचं. मी जगदंबा माता की म्हणणार आहे, मी जय म्हणायचं. असा आवाज काढा. कळू द्या, कळू द्या, कळू द्या तुमच्या कर्जत तालुक्याला जगदंबेच्या राशींच्या पवित्र मंदिरात काय साखरी महाराजांचं कीर्तन झालं. बोला हर हर छत्रपती शिवाजी महाराज की जगदंबा माता रेंज आली महाराजाचा. वा, एक एक मावळा असा गड आणायचं का, सगळे एकत्रित झाल्यामुळं. माझी याला म्हणतात जातवाद. माझी जातीचे मज भेटो कोण, सगळे एकत्रित आले की जे जे कार होत. मारी पाहिजे, कुणबी पाहिजे, धनगर पाहिजे, मराठा पाहिजे, ब्राह्मण, सगळेत ना मारी. तर कुणाची जात माहिती नाही कुणाला. ऐका, आपण सगळे एका विचाराने एकत्रित. एक विचार म्हणजे जात. इथं या जात शब्दाचा अर्थ काय लावायचा. माझी जातीचं म्हणजे माझ्या विचाराची. माझ्या मराठी मारी हे नाही, माझ्या विचाराची पाहिजे. माझी जातीचे मज भेटू, माझ्या विचाराचा भेटावा. त्याचं कारण, एका गावात एका विचाराचे लोक नाही, एका कुटुंबात एक विचाराचे लोक नाही, एका घरात नाही. घरात बाप ज्या विचाराचा आहे, बाप त्या विचाराचा पोरगा नाही. बापाला वाटतं माझ्या पोरानं कोणतीच पोळी कधी खाऊ नये. पोरग बापाच्या समोर तोंडात पोळी टाकतं, बापाच्याच पायार पिचकाऱ्या आणतो. भिन्न विचार झाला मला. भिन्न विचाराचे मातापुत्र आहेत. मीराबाई नावाची मुलगी आहे, मीराबाई. बापाचा विचार आहे, या मुलीचं लग्न राजाच्या मुलीबरोबर झालं पाहिजे, राजाच्या मुलाबरोबर झालं पाहिजे. आणि पोरगी म्हणते, नाही बाबा, माझं लग्न कृष्णाबरोबर झालं पाहिजे. त्याला भिन्न विचार म्हणतात. बापाचा जो विचार आहे तो मुलीचा नाही, मुलीचा जो विचार आहे तो बापाचा नाही. मुलगी म्हणते, माझा नवरा कृष्ण आहे, मी त्याच्याशी प्रेम केलं, तोच माझा नवरा आहे. आणि एक वाक्य सांगतो, त्या राधेला मीराबाईला काही पण म्हणत जाऊ नका. म्हणतो तू लोक तर सांगितलं पाहिजे कीर्तनकार. चांगले चांगले भजनी म्हणते, राधे चल माझ्या गावाला जाऊ, सर्व गोकुळ फिरून असं बांधून हल्ला पाहिजे म्हणणं. अय, आपली राधा काय फिरणारी आहे काय. मग एक जणांनी कीर्तनात प्रमाण दिलं मला, राधा रंगाला दिसते छान, तिच्या वेणीला गोंडे दोन. नवीनला जे बायकोला लावलं घरी गोंडे, घरी राधाशी गोंडे लावणारी. विराट कोहली नावाचा एक खेळाडू आहे आपल्या देशात, एक नंबरचा बॅट्समन, एक नंबर वन डे मध्ये. 50च्या वर्षात काय त्याची पोरांनो सगळ्यांना आवडतो विराट कोहली. काल जर असता तर भारत हारला नसता. एक नंबरचा बॅट्समन आहे, किती रन काढू शकतो, कधी दम काढू शकतो. एका मिनिटात 3 रन काढतो, एवढी स्पीड आहे त्याला. 10,000 रुपयाचं पाणी पितो. बिस्लरी 20 रुपयावालीकडे बघा, 10,000 रुपयाचं पाणी पितो. स्ट्रेट बॉडी आहे, इतका श्रीमंत खेळाडू आहे. बायकोचं नाव अनुष्का शर्मा आहे. दोघांचे पैसे एकत्रित केले तर देश कर्जातून मोकळा होईल. एवढे श्रीमंत आहेत. ऐका ऐका, 50-50 कोटीचे मालक नाही, काही अब्जावधी रुपयाचे मालक आहे. पण दोघं नवरा बायको महिन्यातून, 2 महिन्यातून, 5 महिन्यातून एकदा तरी वृंदावनला जातात, राधा राणीचं दर्शन घेतात. ऐका हो, पिवळ्या कपड्यावाल्या प्रेमानंद बाबाच्या सत्संगामध्ये बसतात. आपला पोरगा पुढे धरून विचारतात, साधू महाराज, ओ प्रेमानंद बाबा, आम्ही कसं जगलं पाहिजे. साधूच्या मुखातून जातो, पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये धारण करा. तर त्या अनुष्का शर्मा माळ घालते, तो विराट कोहली माळ घालतो आणि शाकाहार करतो, मांसाहार सोडून देतो. त्या प्रेमानंद बाबाला 2 किडण्या खराब आहेत त्यांची, तरी ते जिवंत काय. ते म्हणतात, मी राधेचं भजन करतो म्हणून जिवंत आहे.
एवढी पवित्र राधा आहे तुम्ही तिला बाजारातली म्हणता, तुम्ही तिला फिरणारी म्हणता. आपल्या घशाला कॅन्सर होईल बरं असं म्हणा. माझी प्रार्थना आहे, म्हणायचंय तुम्हाला, राधे राधे हे श्याम सुंदरा, राधे राधे हे श्याम सुंदरा. कैलास महाराज आले आज योगायोगानं कीर्तनाला. ऐका माझ्या राशींच्या बहिणींनो, थोडं सुंदर कीर्तन चाललंय, 10 मिनिटं राहिलेत आपले. ती राधा म्हणते, हे कन्हैया, हे कृष्णा, हे कान्हा, अरे मी तुझ्यासाठी माझं घर, माझा दार, माझा संसार विसरले रे बाबा. प्रेम असेल, संसार विसरले, घरदार विसरले, विसरल्या कामधंदा, सासू सासऱ्याची आई मर्यादा. कोण गवळणी मला सांगायला वेळ जाईल. मी का गातोय, का सांगतोय तुम्हाला हे ऐका. ऐका, मीराबाई म्हणते माझा पती पुरुष नाही. बाप म्हणतो नाही तुझं लग्न झालं पाहिजे. मीराबाई म्हणते नाही. लोग कहे मीरा भई रे बावरी, बाप कहे कुलना, विष का प्याला राजा जीन भेजा, पिबत पिबत मीरा. विषाचा प्याला पिते पण नातं सोडत नाही. बाप ज्या विचाराचा त्या विचाराची मुलगी नाही. बाप ज्या विचाराचा त्या विचाराचा मुलगा पाहिजे. तुकोबाराय माझी ये जातीची एका विचाराची पाहिजे. कोण आहेत असे? कबीर महाराज आहेत. कबीर महाराज, त्यांचा मुलगा कमाल नावाचा आहे. कबीर महाराज म्हणतात वारकऱ्याला जीव घालायचं. कमाल म्हणतो माझा प्राण गेला तरी चालेल पण वारकरी जीवच घालायचे. त्याला एक विचाराचे पिता पुत्र म्हणतात. सांगू द्या रे, नाशिक जिल्ह्यामध्ये सिन्नर तालुका आहे मायबाप. त्या सिन्नर तालुक्यामध्ये एक शिंदेवाडी नावाचं गाव आहे. ऐका, त्या शिंदेवाडीला एक अपंग हाताचा बाप आहे. ऐका, 2 मिनिटं घेतोय, 11 थांबणार आहे. इथून तुटलेल्या हाताच्या बापानं भाकरी केल्या. हो साहेब, तुटलेल्या हाताच्या बापानं भाकरी केल्या. भाकरी करून पोरगा शिकवला. बायको नव्हती, लवकर वारली म्हणून लग्न नाही केलं. तुटलेल्या हाताच्या बापानं भाकरी केल्या. पोरगा शिकला, 10वी पास झाला. 12वीला त्यानं मिलिटरीच्या परीक्षेचा फॉर्म भरला. योगायोगानं तो मिलिटरीच्या परीक्षेत पास झाला. त्याची फिजिकली बसली, त्याची परीक्षा पास झाली. त्याला सीमेवरनं एक लेटर मिळालं, केशव गोसावी तुम्हाला भारतीय सैन्य दलामध्ये जागा मिळते, संधीचं सोनं करा. त्यानं ते लेटर पाहिलं पण त्याला वाटलं मी जर सीमेवर लढायला गेलो आणि लढता लढता जर माझ्या छातीवर गोळी गेली तर माझ्या बापानं काय मरेपर्यंत तुटलेल्या हातानं भाकरीच करायच्या का? आणि त्या पोरानं ते पत्र झाकून ठेवलं. अरे एका विचाराचा बाप आणि एका विचाराचा मुलगा आहे का? बाप म्हटला, बापाला माहिती झालं. बाप म्हटला, हे केशव, अरे सीमेवरची नोकरी मिळते, जात का नाही? बाबा, मी जर उद्या सीमेवर लढायला गेलो तर कदाचित माझ्या छातीवर गोळी जाईल. तुम्हाला मरेपर्यंत अपंग हातानं भाकरी कराव्या लागतील. बाबा, बाप म्हटला, रे तानाजी घाबरला असता तर कोंडाणा मिळाला नसता. मोरारबाजी घाबरला असता तर पुरंदर मिळाला नसता. शिवाजी राजा घाबरला असता तर स्वराज्य मिळालं नसतं. शंभू बाळ घाबरला असता तर हिंदू धर्म टिकला नसता. जा रे राजा जा, उद्या जरी शहीद झाला
तर तुझा हा बाप मरेपर्यंत तुटलेल्या हाताने भाकरी करायला तयार. काय बाप आहे महाराज. त्याला एक विचाराचे पिता पुत्र म्हणतात. बाप ज्या विचाराचा आहे त्याच विचाराचा मुलगा. माझी जातीची याला एक विचाराचं म्हणतात. माझी जातीची. सांगू सांगू आई ज्या विचाराची आई त्याच विचाराचा मुलगा पाहिजे. तुकोबारायांना भिन्न विचार आहे. भिन्न विचार कुणाचा आहे. तापस वेश विशेष उदास चवदा बरस राम वनवासी. येणाऱ्या 5 तारखेपासून नारळी सप्ताहामध्ये माझी रामकथा आहे. तुम्हाला जिव्हाळा चॅनलला पाहायला भेटेल. फार मोठी भव्यदिव्य कथा आहे. 50-1 लाख लोक कथेला आहेत. मी रामकथा करतो, छत्रपती शिवरायांची कथा करतो. जे कोणी सांगत नाही महाराष्ट्रात ते मी सांगतो. तरुण मुलांना रोज उद्बोधित करतो. संभाजी महाराज शिकवतो. रोज सांगतो गड्या. कधी 11 वाजले आपल्याला कळालं नाही. एकच चरण झालं आपलं. वेळ कमी आहे पण माझ्या घरी घेऊन जा. बघ बघ राघव रघुकुल नीती सदा चली आई. प्राण जाए पर बचन न जाई. श्री राम जय राम जय जय राम. 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 फार गोड कथा आहे. जा राघवा जा. तुझ्या बापाकडे माझे 2 वर आहेत. पहिल्या वरानं भरताला गादी, दुसऱ्या वरानं तुला 14 वर्षाचा वनवास. विधना तेरे लेख किसी के समझ न पाते हैं. जन जन के प्रिय राम लखन सिय बन को जाते हैं. एक राजा के राज दुलारे बन बन फिरते मारे मारे. एक विश्वाचा मालक आईचं वचन घेऊन बापाचं वचन घेऊन वनवासामध्ये जातो. भरत परत येतो. त्या भरताला माहिती पडतं माझ्या आईनं माझ्या दादाला वनवास दिला. या देशातला पहिला मुलगा आहे भरत. आपल्या आईला श्राप देतो. कैकई हे पापी मा. आजपासून हा भरत तुला कधी आई म्हणणार नाही. तू पापी आहे मा. तुमच्यापैकी एकीचंही नाव कैकई नाही. स्वाती आहे, ज्योती आहे, धनश्री आहे, परी आहे, खुशी आहे. खुशी खुशी किती आहे. तनिष्का आहे. काय नाव आहेत. काही नाव आहेत महाराज. प्रतीक्षा आहे. खूप नाव आहेत बघा. सत्यभामा आहे, रुक्मिणी आहे, जगदंबा आहे, पार्वती आहे, गिरिजा आहे, अपर्णा आहे. इतके नाव आहेत बघा तुमच्या प्रत्येकीच. पण तुमच्यामध्ये काही नावाची आई नाही का. ती स्वतःसाठी जगते. तिचं कोणी नाव घेत नाही. दुसऱ्यासाठी जो जगतो ना त्याचं नाव लोक ठेवल्याशिवाय राहत नाही. सांगू द्या रे दादांनो. अंगावरची कातडी काढली हो माझ्या संभाजी महाराजांची. 41 दिवस या तुळापूर वडीला गेले. कधी पुण्याला तर निरोप ज्ञानोबारायांकडे जाताना माझ्या शिवाजी महाराजांच्या पोराचं दर्शन घ्या. शंभू महाराज जे भोसले बसलेत नाही श्रीमंत राजे त्यांनी आपल्याला त्या काळात स्वराज्य दिलं बघा. त्या कुळातली मंडळी आहेत. थोडा छान सप्ताह संभाजी अण्णांच्या मार्गदर्शनातून होतो. हे मोठं स्थान आहे इथं जगदंबेचं. ऐका रे घरी घेऊन जा. 41 दिवस हाताला बांधलं गेलं होतं. अंगावरची कातडी काढली जात होती. तरी जगदंब 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 एवढाच आवाज येत होता. तप्त करून सळ्या ठेवल्या होत्या रे झाडामध्ये. लाल झालेल्या सळ्या सप 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 करत डोळ्यामध्ये घातल्या होत्या. जगदंब 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 एवढाच आवाज येत होता. अंगाला मीठ लावलं जात होतं रे पोरांनी. तरी सुद्धा जगदंब 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 एवढाच आवाज येत होता. 41 दिवस शेवटी जगदंब म्हणणारी जीवच हसवून टाकली. तरी मन मात्र आतून जगदंबच म्हणत होतं. जगदंब जगदंब म्हणणारा जेव्हा बोलता येत नाही तेव्हा मन म्हणत होता आबासाहेब, ओ शिवाजी महाराज, ओ आबासाहेब तुमचा पोरगा कामी आला. ओ जगदंबा माते तुमचा पोरगा कामी आला. ज्या शंभूबानं 14व्या वर्षी बुधभूषणम नावाचा ग्रंथ लिहिला. ज्या शंभूबानं जगातल्या सगळ्या भाषा शिकल्या. ज्या शंभूबाळाचं ताकदच अशी होती की सिंहाच्या जबड्यात घालून हात मोजीन दात ही जात मराठ्याची. असा माझा शंभूबाळ 41 दिवस जगलेला होता. पण तरी सुद्धा हुस नाही हा नाही. माझ्या राजाने 42व्या दिवशी प्राण ठेवला. देव देश धर्मासाठी माझा संभाजी राजा गेला. पण ऐका, आपल्या मुलाची नावं शंभू आहे. आपल्या नावाची पोराची नावं श्रीराम आहे.
इथे श्रीराम आमचा बसलाय साहेबाचा पोरगा इतका लहान आहे छोटा आहे 9ला झोपत असतो म्हणे पण आज 11 वाजता कीर्तन ऐकलं त्यानं मुलाची नावं राम आहेत मुलाची नाव शंभू आहेत मुलाची नाव संभाजी आहेत काही नाव नाही का दुसऱ्यासाठी जो जगतो त्याचं लोक नाव घेत असतात जगा ध्यानात ठेवा मा तू पापी आहे आजपासून मी तुला आई म्हणणार नाही त्याला भिन्न विचाराची माता पुत्र म्हणतात एक आई म्हणते गादी भरताना मिळाली पाहिजे भरत म्हणतो गादी दादाला मिळाली पाहिजे असे नको तुकोबरायना मदालसा पाहिजे मदालसा 4 लेकरे तिला चार लेकरा पाळण्यामध्ये घालते हे बाळा पोटी पुत्रा जाई बाळा फिरते रे हिंद जिजाऊ ते बघ तानाजी हवाय ए शुभा मला कोण नाना हवाय हो जाधवांची मुलगी भोसलेंची सून झाली रे जाधवांची पोर भोसलेंची सून झाली रणरागिणी निघाली म्हणून तर तिचं नाव जिजाऊ ठेवण्यात आलं या जगदंबेला तिनं पोर मागितलं शिवाई मातेला पोर मागितलं शिवनेरी गडावर आता 19 फेब्रुवारी झाली माझा राजा जन्माला आला लक्षात ठेवा मी का सांगतो जिजाऊ का बोलतो एक विचाराची येते आई ज्या विचाराची त्याच विचाराचा मुलगा माझी जातीचे मज भेटू कोणी असे पाहिजे एक विचाराचे असे भेटले की मग आवडीची धनी फेडावया आमची इच्छा पूर्ण होईल मग कसा असतो तुमच्या आवडीचा आवडी ज्या हरी अंतरापासून आता पुढच्या वर्षी आल्यावर दुसरं चरण म्हणजे यायचंय मला सोडित नाही मी तुम्हाला काळजी करू नका जेव्हा येईल तेव्हा एकच चरण सांगेल तुम्हाला माझी जातीचे आज शिकला पुढच्या वर्षी आवड आहे ज्या हरी तुकोबारांच्या जातीचा कोण पुढच्या वर्षी विठोबा